आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. जनसामान्यांच्या अडचणीला धावणारा अवलिया माधवराव देसाई, आमदार रोहितदादा पाटील, माजी आमदार सुमनताई पाटील व जिल्हा बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवक बनून जनसामान्यांची अनेक कामे करणारा अवलिया म्हणजे डालगावचे संतोष उर्फ माधवराव जालेंदर देसाई. मग ती विद्यार्थ्यांना आर्थिक मदत असो की शालेय मदत असो किंवा बळीराजाची कोणती अडचण, हमखास कोणताही गाजावाजा न करता तिथे पोचणारच. अनेक वेळा शाळेतील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शालेय साहित्याचे वाटप, उदाहरणार्थ वह्या, पेन, बॉटल, शालेय बॅग इत्यादी केले. तसेच ढालगाव विभागातील कोणत्याही सामाजिक उपक्रमात ते अगदी उत्साहाने व हिरिरीने सहभागी होणारा युवा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. तिथे अगदी पदर मोडीतून अन्नदान करत असतात. शब्दाला जाणणारा, शेतकऱ्यांना मदत करणारा, मग ती मदत आर्थिक असो की कोणत्याही प्रकारच्या वस्तू स्वरूपात असो, मदत करणारा एक सामान्यातील असामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असतात. परवाच चिंचणी यात्रेतून परत येत असताना एका शेतकऱ्याच्या गाडीच्या बैलाचा आकस्मिक मृत्यू झाल्याने त्या शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला व त्याला अश्रू अनावर होईना, पण तात्काळ क्षणाचाही विलंब न लावता माधवराव देसाई यांनी 1 लाखाचा बैल त्या बळीराजाला घेऊन दिला. पण याची कोठे साधी वाच्यता नाही की जाहिरातबाजी नाही. एका सामान्य कुटुंबातून पुढे येत ज्यावेळी तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाची पुनर्रचना झाली व 2007-08 साली स्वर्गीय आराराबा पाटील यांची कवठेमहांकाळ तालुक्यात एंट्री झाली, तेव्हापासून त्यांनी आपले वडील माजी सभापती जालेंदर देसाई यांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वर्गीय आबांच्या सोबत काम करण्यास सुरुवात केली. ती आजकेर आबा घराण्याशी निष्ठेने राहत समाजकारण व राजकारणाचे व्रत सांभाळत आहेत. अनेक सामाजिक व राजकीय कार्यात ते हिरहिरीने सहभागी होत असतात. जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी मुख्य संपादक चंद्रकांत जगताप, कवठेमहांकाळ. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.